नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजचा व्हिडिओ आहे कडव्या वालाची आमटी, पालकची भाजी, भात, चपाती. तर हे कडवे वाल कोणाकोणाला खूप जास्त आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा. हे कोकणामध्ये तर खूप जास्त खाल्ले जातात आणि मी लहानपणापासून तर एवढे खाल्लेत ना, मला खूप जास्त. माझी व्हेजमधली सगळ्यात फेवरेट भाजी आहे ही. तर मी त्याच्यासाठी वाटण भाजलेलं घेणार आहे. तसं आपण त्याच्यासाठी जे कच्चं वाटण असतं म्हणजे खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची, हे सुद्धा वाटण छान लागतं. म्हणजे त्या वाटणातसुद्धा हे वाल खूप छान होतं. तर त्याच्या आधी मी पहिले पालकची भाजी बनवते. तर लसूण शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केला कांदा व्यवस्थित शिजवून घेतला आणि मग त्याच्यामध्ये ॲड केला टोमॅटो. तर तसं मला ना पालकच्या भाजीपेक्षा हिरवा माठ जो असतो ना किंवा शेवग्याची भाजी, हे दोन कॉम्बिनेशन म्हणजे वालाच्या भाजीसोबत किंवा आमटीसोबत खूप जास्त आवडतात. पण तरीसुद्धा त्या दिवशी दुसरे ऑप्शन मला ॲवेलेबल झाले नाही म्हणून मी पालकची भाजी करायचं ठरवलं. तर असा मस्तपैकी कांदा शिजायला ठेवला आहे आणि साईडला मी वालासाठी वाटण बनवते आहे. तर वाटणासाठी मी भाजलेला खोबरा, कांदा आणि त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर हे सगळं ॲड करून ते वाटण बनवणार आहे. तर कांदा शिजल्यावर मी ते टोमॅटो ॲड केलं. तसं पालक मी अशाच पद्धतीने बनवते. तुम्ही कसं तर मी तुम्हाला आता वाल दाखवते. तर हे वाल आहेत ना, ते सकाळी भिजत घातले होते आणि मग रात्री त्याच्यातलं पाणी गाळून घेतलं. स्वच्छ धुवून गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना ओल्या फडक्यामध्ये किंवा एखाद्या जाळीमध्ये वगैरे सुद्धा ठेवलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं तरी सकाळी चांगले मोड येतात त्याला. आणि ते सोलायला जर का जमत नसेल ते अगदी कोमट पाण्यामध्ये थोडे घालायचे त्यांना आणि मग साल वगैरे त्याची व्यवस्थित निघते आणि हे असे व्यवस्थित असे सोलून घ्यायचे आहेत. तर हे असे कडवे वाल मी मस्तपैकी सोलून घेतले. तर आता वाटण दाखवते तुम्हाला. मस्त असं हिरवागार वाटण रेडी झालेलं आहे आणि हा वाटणच आपल्याला वालाच्या आमटीमध्ये टाकायचा आहे फोडणीला. तर आता पालक दाखवते तुम्हाला. तर कांदा टोमॅटो मस्तपैकी शिजलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता हळद, लाल तिखट, मिरची पावडर थोडीशी म्हणजे अगदी थोडीशीच ॲड केली आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला असं सगळे थोडे थोडे मसाले ॲड केले आणि मस्तपैकी असं स्मॅश केला मी मसाला आणि त्याच्यामध्ये लगेच पालक ॲड केली मीठ वगैरे टाकून. बस एवढंच, जास्त काही पालकसाठी नाही ॲड करायचं आहे. तर वालाच्या आमटीसाठी पातेल्यामध्ये तेलामध्ये मी लसूण टाकली पहिले शिजण्यासाठी आणि तेलामध्येच आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. लाल तिखट मसाला, हळद आणि अगदी किंचित असा गरम मसाला. तर मी लाल मसाले 2 प्रकारचे घेतलेले आहेत. बेडगी मसाला, लवंगी मसाला आणि काश्मीरी मसाला. तर त्याच्यानंतर तो मसाला फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हे वाटण ॲड केलं लगेचच. ते मस्तपैकी शिजवून घेतलं. तर तसं तुम्ही कांदा वगैरे टाकूनसुद्धा तडका देऊ शकता. म्हणजे लसूण आणि थोडा कांदा शिजवून मग मसाला ॲड करून मग तुम्ही वाटण वगैरे ॲड करू शकता. पण हा जो तडका आहे ना, तोसुद्धा खूप टेस्टी लागतो आणि कच्च्या वाटणामध्ये सुद्धा वालाची आमटी आणि भाजी खूप छान होते. तर ह्याला असं कड आल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे आणि बटाटा ॲड करायचा आहे. तर बटाटा पहिल्यांदाच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे वाल टाकण्याच्या आधी. तर ते बटाटा टाकताना मी काय व्हिडिओ बनवायला चुकून राहून गेलं माझ्याकडून. तर बटाटा 60 to 70% जेव्हा शिजतो ना, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वाल टाकायचे आहेत आणि ज्या शेवगाच्या शेंगा आहेत ना, त्यासुद्धा मी ॲड केल्या. खूप अतिशय छान लागतात त्याच्यामध्ये शेंगा आणि बघू शकता आतमधली मी सगळी बी वगैरे काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर वाल आणि शेंगा शिजण्यासाठी सेम टाईम लागतो म्हणून मी दोन्ही पण एकत्र ॲड केले आणि बटाटासुद्धा बऱ्यापैकी शिजला होता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.